Welcome back to Ingwa News. Accused in past temple theft in Madlamaj Mandre was re-arrested for assaulting a witness after getting bail. The Hanuman Devasthan committee and locals filed a complaint demanding he be sent out of the village. They warned of action against anyone supporting him. मी देवस्थानचो अध्यक्ष रंगनाथ कलशावकार हनुमान देवस्थानाचो आणि फाटले फावटी ही देवळान यांनी चोरी केल्ली तेन्ना त्या देवळान चोरी करताना पोलिसांनी येवन त्याची कंप्लेंट केली यांनी चोरी केल्ली आणि ती चोरी करताना आम्ही विटनेस घातलेले आमच्याच वाड्याचे. तर आता तो वचन त्या विटनेसांक सांगता तुम्ही ती केस फाटी घेया म्हणटा नाल्यार तुमकां आपूण कितें तें दाखयता म्हणटा, आपूण तुमचें घर फोडूंक ना म्हणटा, आपूण देवूळ फोडलें अशें सांगता तो. आणि तो जर मेंटल आसा जाल्यार मेंटलाक काय उपाय ना, तेका खंयच्या हॉस्पिटलान बी काडून दवरूंक मेंटल हॉस्पिटलान बी घालून. तो मांद्रे कित्याक मांद्रे हो सूर्यो चाकू कोयते घेवन भोंवता. खंयचे आमचे भुरगे एकटो बाजारान येता तेन्ना जर तेणी मारलो जाल्यार आमचो भुरगो आमकां ना जालो न्हू. तेव्हा हेचेर मोठ्यान मोठी कारवाई करपाची आणि एका मांद्र्यासून हकलपट्टी करपाची हेची एका दवरपाचो न्हू असल्या मनशाक. आयज त्यांनी एक 65 ते 67 वर्साच्या गणपत हरमलकर म्हणून एकाक मारलो. परत थंय एक म्हापशेकाराचे शॉप असले तेतून थंय गेलो आणि ताका सूर्यो दाखोवंक लागलो. म्हणजे असलो मनीस जायो कित्याक विटनेसाच्या घरा कडेन वचून ताका जबरदस्ती धमक्यो दिता तो त्याच्या बायले भुरग्यांक बी. आणि आपण 80 करोडाचे डील केले म्हणटा आणि ते माझ्या कडेन पैसे आसात आपण कितेंय करू शकता म्हणटा तो. तेन्ना तेचेर व्यवस्थित काय ती कारवाई करपाची इतल्यान म्हाजें सांगपाचें. आणि 8 ऑगस्ट 2024 देवूळ फोडलेले चोरी केल्ली आमच्या देवस्थानात आणि आमच्या अध्यक्षान रितसर तेचेर कंप्लेंट केल्ली 8 ऑगस्ट 2024. त्या उपरांत आमचे जवळ 5 मनीस विटनस असले आमच्या वाड्या वयले तांकां. आणि आयज जवळ एक 10-11 महिन्याच्या कालावधी नंतर सेम पर्सन जो एक्यूज असलो आमचो एक विटनस नारायण पालयेकर हेच्या घरा वचून आयज सांजचो 4 घरा वचून ताका धमकी दिता की तूं आपलो विटनस कित्याक रोवलय. त्याच्या बायले भुरग्यांक सांगता काय जाला जाल्यार आपूण जबाबदार ना, तुमी विटनस आपले अगेन्स्ट आपूण तुमचें घर फोडूंक ना, देवूळ फोडला. आणि हेच्या खातीर आमच्या सगळ्या वाड्या वयले नागरीक एक जावन त्याची आयज परत आम्ही FIR केला मांद्रे पुलीस स्टेशनान की थ्रेटन टू द विटनसीस म्हणून. आणि PIक आम्ही रिक्वेस्ट केला की त्याची जी आमच्या देवस्थानान तेणी केस चोरी केल्ली ती तेचेर जी केस असली तेचेर ताका बेल आउट जाल्ली ती त्याची बेल आउट गव्हर्मेंटान कॅन्सल करपाची पुलीस डिपार्टमेंटान आणि ताका परत भितर उडोवपाचो. कित्याक आमचे जे 5 विटनस असत हे कामाक वयतात, एजेड असत, रातचे भोंवतात आणि यदा कदाचित हेणी जर काय वायट केला आमच्या लोकां वांगडा आमच्या वाड्याच्या लोकां वांगडा जाल्यार ताका कोण जबाबदार. त्या संदर्भात आम्ही त्याची परत आयज कंप्लेंट रितसर कंप्लेंट केल्या PIक आणि PIन आमकां एश्युरन्स दिला की तेचेर जाता तितकी आपण स्ट्रिक्ट ॲक्शन घेता. आमची मागणी आसा गव्हर्मेंटा कडेन PI कडेन की त्याची जी बेल आउट जाल्या चोरीच्या संदर्भात देवळाची ती बेल आउट कॅन्सल करून परत ताका भितर उडोवपाचो. कारण हे जे असे इन्सिडंट तेणी केले जाल्यार ताका जबाबदार कोण. त्या खातीर आमी रिक्वेस्ट करपा खातीर सगळ्या वाड्या वयले लोक जमा निल्ले. आणि त्याच बरोबर आनी एक मेसेज दिता की ताका भितर उडयलो की कोण तरी गांवांतले तेचे वेल विशर्स वयता आनी ताका बेल आउट करता. वेल विशर न्हू, प्रतिष्ठीत लोक वयता. हां, प्रतिष्ठीत लोक वयता, वेल विशर्स वयता आनी ताका बेल आउट करता. सो आमची ह्या तुमच्या माध्यमांतसून एक रिक्वेस्ट आसा की ताका तुमी बेल आउट करून ताका भायर हाडून हे असले कारनामे करपाक दवरूं नाका. फाल्यां सकाळी जर तेणी काय केला जाल्यार इनडायरेक्टली ते पर्सन सुद्दां ताका रिस्पॉन्सिबल आहा, जबाबदार आसा. असं चित्तलो आम्ही सगळे वाडेकार किंवा आमचे गांव असे चित्तलो की जसं कोणी जर प्रतिष्ठित नागरिक जिल्हो असेल त्याला बेलआउट करता त्याचा अर्थ असं असता की ह्या माणसा वांगडा ते लोक सामील असतात म्हणून तर त्याला ते बेलआउट करतात. रिक्वेस्ट करतात जे आमचे प्रतिष्ठित नागरिक आहोत मांद्र्याचे त्यांच्यानी तरी येऊन हयसर ताका बेलआउट करपाचो न्हू. कारण असलो उपद्रव करपी मनीस आमकां गांवांत नाका. आणि एक म्हाका दिसता हरमळकारान तेणी काय भायर दिवपाची गरज आहा. जाका आमच्या एक जाणट्या मनशाक ताका मारला त्यांनी एक भायर दिवपाक जाय. आडान थंयसर स्कुला कडेन असो मारली 4-5 कानपड्यार मारली. हांवें कंप्लेंट केला हेची साहेबान सांगला एक्शन घेता म्हणून ताका अरेस्ट केला. ताका सध्या धरून हाडल्या. हय. ओके, म्हणजे पोलिसांनी एक्शन घेतलें.